आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे, जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का स्वामी, सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे मन का। ओम जय जगदीश हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठला, श्री ज्ञानदेव तुकारामांचा जय जयकार असो, खंडोबांचा येळकोट येळकोट। आपल्या दर्शनाने आम्ही शिर्डीवासी धन्य झालो महर्षी। धन्य तर मीच झालो आहे। भक्त आणि भगवंतात अंतर नसतं। माझं इथे येणं सफल झालं, जे मला तुमचं दर्शन झालं। तुम्ही सर्व पुण्यात्मे आहात, विश्वातील परम भाग्यशाली लोक आहात, ज्यांना ईश्वरी करुणावतारांचा सहवास लाभला। या स्थानाला करुणावतारांनी त्यांची कर्मभूमी मानला आहे, त्यामुळे ते इथे परतून येतील। तुम्हाला पुनश्च त्यांचा सहवास लाभेल। पाहिलं देबुवीरू, राम राम राम, काय होणार या शिर्डीचं? एक ढोंगी गेला आणि दुसरा आला आहे। हे ढोंग नाहीये वैद्य कुलकर्णीजी। मी ईश्वराच्या प्रत्येक भक्ताला प्रणाम केला आहे आणि तुम्हाला देखील मनापासून नमस्कार करतो। परंतु महर्षी, वैद्य जिथे नास्तिक आहेत। न आस्तिक, नास्तिक, नास्तिक सुद्धा आस्तिक लपला आहे देवी। प्रत्येकाची भक्ती करण्याची वेगळी पद्धत असते। कोणी ईश्वराचं गुणगान करत भक्ती करतं, तर कोणी वैद्यजींसारखं तिरस्कार करत देखील भक्ती करतं। आहेत दोघंही भक्तच, दोघंही ईश्वराची मदतच करत आहेत। दोघांना ईश्वराचं विस्मरण नाही आणि ईश्वर दोघांमध्ये भेद नाही करत। आणि वैद्यजी तर शिर्डीचे तारणहार आहे। महर्षीजी, तो योगी यांच्यामुळे शिर्डी सोडून निघून गेला। नाही नाही, तो करुणावतार तर सर्वांच्या भल्यासाठी इथून गेला आहे। तुमचं देखील भलं हो। राम राम। सर्वांच्या कल्याणासाठीच गेलाय तो परत येणारातला नाही। तो परत येणार माते, तुमचा मुलगा परत येणार। अवश्य येईल। कधी येईल? कधी येईल माझं पोरग? कुठं आहे माझं पोरग? सांगा महर्षी, तुम्ही तर सर्व जाणता। कुठं आहे माझा मुलगा? सांगत का नाही? मी विवश आहे माते, इतकंच सांगू शकतो।
की तुमचा मुलगा तपश्चर्या करण्यास गेला आहे. तपस्या? इतक्या छोट्या वयात? परमार्थासाठी वयाचं बंधन नसतं माते. ते तर कुणीही करू शकतं, कधीही करू शकतं. तुमचा मुलगा देखील तेच करत आहे. कुठपर्यंत दुसऱ्याचं भलं करत राहणार तो? समय माते, आपल्या समयाचं आणि या अवतारी महापुरुषांच्या समयाचं गणित भिन्न भिन्न असतं. धरतीवरच्या वेळेत आणि आध्यात्मिक वेळेत खूप अंतर असतं. ब्रह्माचा एक दिवस धरतीच्या 84 चतुर्युगांसमान असतो. तुम्ही उदास होऊ नका माते. तुमचा मुलगा लवकरच परत येईल. चल बाईजा, चल. नाही नाही, हे तुम्ही काय करत आहात? तुम्ही स्वतःच एक दिव्यात्मा आहात माते. ईश्वरी करुणावतारांच्या माता आहात आपण. ही कसली विडंबना आहे महर्षी. मी आई आहे, पण माझं स्वतःच मात्र मूल नाही. ईश्वरी करुणावतारांच्या आशीर्वादाने तुमच्या उदरात तुमचं मूल वाढत आहे माते. ज्याच्या आशीर्वादाने मूल वाढत आहे तो स्वतः कुठं आहे? मला माहित आहे तुम्ही अंतर्यामी आहात, त्रिकालदर्शी आहात. माझ्या मनात काय आहे ते ठाव आहे तुम्हाला. माझी तुम्हाला प्रार्थना आहे. मला यांना बसू द्या जरा. बसून घ्या माते, बसा. तुमचं तर अनेक जन्मांचं नातं आहे त्यांच्याशी, आणि आता ते त्यांचं मागच्या जन्माचं कर्ज फेडायला इथे आले आहेत. तुम्ही जरा तुमचे डोळे मिटून घ्या. मी माझ्या मुलाला पाहिलं. मी माझ्या मुलाला पाहिलं महर्षी. तुम्ही मला येतो प्रभू. तुमच्या या रूपाचं दर्शन घेण्यासाठी मी परत इथे उपस्थित होईन. आता जाण्याची आज्ञा द्या. आज त्या मुलाला अवतारी पुरुष बनवलं त्यांनी. उद्या भगवान बनवतील त्याला. या ऋषी महाऋषींचं शिर्डीत येणं बंद करावं लागेल आपल्याला. नक्कीच बंद केलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला कोण विचारेल. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की या संपूर्ण भागात भगवान तर एकच आहे. भगवान द्वारकानाथ. भगवान द्वारकानाथांचा. भगवान द्वारकानाथांचा. ऐका, अवलक्षाने जे करायचं ते केलं आणि तो शिर्डी सोडून निघून पण गेला. आता ना तो अवलक्ष ऋषी आहे ना तो योगी. त्यामुळे आपल्यासाठी आता रस्ता साफ आहे. आपल्याला लोकांच्या मनातून त्या अवलक्ष ऋषीला
आणि योगीला पुसून टाकावं लागेल. पण कसं? तो जो प्रगट होण्याचा आणि गायब होण्याचा चमत्कार दाखवून गेले आहेत ना लोकांना, तो पुसून टाकून त्या योगीने कडुनिंबाच्या झाडाखाली त्याच्या गुरुच्या समाधीचा चमत्कार दाखवला होता. तो आपल्याला त्या चमत्काराला तोडावं लागेल. पण कसं? त्याच्या गुरुच्या समाधीला तोडून टाका. जा, गावकऱ्यांचा विश्वास समूळ उखडून टाका. चालवा कुऱ्हाडी. कुठे चाललात तुम्ही सर्वजण? शिर्डी गावात उद्धार करायला आलो आहोत कुणाचा तरी. द्वारकानाथांचा हुकूम आहे. अरे जर द्वारकानाथांचा हुकूम आहे तर आम्ही पण येतो तुमच्या बरोबर. सरपंचजी, कोते पाटीलजी, सरपंचजी, कोते पाटीलजी, सरपंचजी, सरपंचजी. अरे काय झालं भाऊ, इतके घाबरला का आहात? सरपंचजी, द्वारकानाथांचे साथीदार कडुनिंबाचं झाड तोडायला चाललेत. लवकर चला. त्या कडुनिंबाच्या झाडाखाली जी योगीच्या गुरूंची समाधी आहे ते ती तोडून टाकतील. योगीच्या गुरूंची समाधी तोडून टाकतील? हो. अरे सर्व गावकऱ्यांना सांगा, चला जाऊया. हो हो, चला 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 चला. अगं बायजा ऐक. ते द्वारकानाथांचे साथीदार आहेत ना, ते योगी राजाच्या गुरूंची समाधी तोडायला निघाले आहेत. चल त्यांना थांबवूया. चल चल लवकर चल. अरे देवा. चला, तोडून टाका. खबरदार. कुणाच्या सांगण्यावरून खोदता ही जागा? हा, आम्हाला भगवान द्वारकानाथांचा आदेश आहे. आणि भगवंताच्या आदेशाला टाळता कसं काय येईल? उचला कुऱ्हाडी. बघतोच कोण थांबवता आपल्याला. खबरदार. खबरदार, एक जरी घाव कुदळीचा घातला तर आम्ही ही समाधी तोडू देणारच नाही. समाधी तोडायची असेल तर द्वारकानाथांना सांगा की लवकर समाधी घ्या, म्हणजे मग तुम्ही त्यांची समाधी तोडू शकाल. बाय. ए, ओरडू नकास. कोते पाटील, तुमच्या बायकोला थांबवा. मनात येईल ते बोलत सुटली आहे. याचा परिणाम चांगला नाही होणार. अरे परिणामांचा विचार करून तुझा भगवान द्वारकानाथ त्याला फुटाईत करणं. जा परत तुमच्या गावाला. अरे नाही नाही बायजाबाई, द्वारकानाथजी तर उच्च कोटीचे सत्पुरुष आहे. त्यांनी काहीतरी विचार करूनच यांना समाधी तोडायला पाठवलं असणार. शक्य असेल की आता सर्वांची भलाई असेल. समाधी तोडल्याने कसं कुणाचं भलं होऊ शकतं? राम राम राम, ते तर भगवंतच जाणो. पण जे काही मला समजतंय त्यानुसार असं तर नाही ना की अंतर्यामी द्वारकानाथांनी पाहिलं असेल की तो हरवलेला योगी इथेच जमिनीच्या खाली लपून बसला आहे. पण जर तो जमिनीच्या खाली समाधी लावून बसला असेल तर आपण त्याला खोदून बाहेर काढलं पाहिजे. हो हो, वैद्यजी बरोबर बोलत आहेत. लवकर खोदा जमीन. अरे थांबा. अरे इतका तरी विचार करा. आत ना हवा आहे ना पाणी, कसा जिवंत राहील तो? बाई आता तुम्ही अडवू नका. खोदू देत यांना. खोदा खोदा खोदा. पर योगीने काय सांगितलं होतं ते लक्षात आहे का?
या पवित्र स्थानाला जसं आहे तसंच राहू द्या. नाही नाही बाईजाबाई, मला वाटतं स्थानाच्या सुरक्षिततेपेक्षा योगी बाबांची सुरक्षा अधिक आवश्यक आहे. बरोबर ना भावांनो? हो. योगी राजांना वाचवा, बाहेर काढा. हो, वाचवा, बाहेर काढा. अरे योगी बाबांना वाचवा, चालवा कुऱ्हाड. थांबलात का? हा हा, चालवा चालवा. आता काय करताय? जा, भाव पुढं. चालवा, कुदळ चालवा. अगं बघितलंस भाईजा कसे पळत आहेत? बघ बघ. अरे मूर्खांनो, थांबा जरा. वैद्यजी, ते तर पळून गेले. आपण सुद्धा पळायचं का? का हो व्हायची? तुम्ही चालवते का कुदळ? हो हो, चालवा चालवा. राम राम राम. आम्ही चालू. हे हे चल. हा, मूर्ख कुठले. अल्लाह मालिक. असं कुठचं वादळ, असा कोणता प्रखर प्रकाश ज्याने तुमचे डोळे दिपून गेले आणि तुम्ही सर्वजण शिर्डीवाल्यांसमोर स्वतःचं हसं करून घेऊन मानाखाली घालून इथे परत आलात? जीवाजी, लोक तुम्हाला माझा शिष्य म्हणतात. आणि कोंडाजी, तुमचं नाव द्वारकानाथांबरोबर जोडलं गेलं आहे, भगवान द्वारकानाथांबरोबर. जर तुम्ही सर्वजण अशी स्वतःची हार पत्करून इथे परत याल तर या मठाच्या पायऱ्या चढणार तरी कोण? कोण वाटेल प्रसाद? आणि भगवानांच्या चरणांशी अर्पण केली जाणारी चांदीची नाणी जी आपल्या खाण्यापिण्यासाठी आणि चैनीच्या कामी येतात, कुठून येणार ती? तुम्ही लोक तर भुकेने मरालच. माझा सुद्धा तुमच्या बरोबर भुकेने जीव जाईल. काहीही करून आपल्याला या योगीच्या प्रभावाला या भागातून नाहीसं करावंच लागेल. धीरे धीरे बाईजा, सहन कर जरा. बस. मला बोलावलंस आई? तू आहेस तरी कुठं? मी इथे आहे आई. परंतु तात्या कुठे आहेत? तात्या? कोण तात्या? माझा छोटा भाऊ आई.
अरे पर तो हाय तरी कुठं? तो लपून बसला आहे. मी आता त्याला बोलवतो. तात्या, तात्या. अभिनंदन भाईजान, तुम्हाला मुलगा झाला आहे. पण नूर भाभी, बायजा तर ठीक आहे ना? हो, खूप वेळ लागला. आम्ही तर घाबरलोच होतो भाईजान. बायजाची हालत बिघडतच चालली होती. खूप त्रास होत होता. पण बाळ बाहेरच येत नव्हतं. अचानक आकाशातून कुणीतरी हाक मारली, तात्या, आणि लगेच बाळाचा जन्म झाला. कुणी हाक मारली? मी तर एकटाच इथे इतका वेळ झाला उभा आहे. कुणीच हाक नाही मारली. ते तर अल्लालाच ठाऊक. पण ज्या क्षणी खोलीत तात्याचा पुकार झाला, बाळ जन्माला आलं. आले किती शांतपणे झोपला आहे. किती सुंदर आहे. किती गोंडस आहे हा. बायजा, आपल्या मुलाचं नाव राम कसं वाटतं? माझा तर हा तात्या आहे. तात्या? बायजाची हालत बिघडतच चालली होती. खूप त्रास होत होता. पण बाळ बाहेरच येत नव्हतं. अचानक आकाशातून कुणीतरी हाक मारली, तात्या, आणि लगेच बाळाचा जन्म झाला. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. पण आपला तात्या आहे मात्र नशीबवान, हो ना?
दबे दबे पाँव यहाँ आ जाने दिया, ओ दबे दबे पाँव यहाँ आ जाने दिया। ललना प्यारे को अखियों के तारे को तू भी जरा के दुल्हा जा निंदिया। दबे दबे पाँव यहाँ आ जाने दिया, आ जाने दिया। दबे दबे पाँव यहाँ आ जाने दिया। घ्या घ्या, चादरी घ्या, पंचे घ्या. अहो ऐकलत का? अगो बायजा, मी आंघोळीला जातो आहे. मला नाशिकला जायचं आहे. खूप घाईत आहे. नंतर बोलूया. किती महाग आहे हे? अरे कुठे महाग आहे, कापड तर बघा. हा अगं अगं, या सुखदेवच्या बोलण्यात येऊ नकच नूरभान. नेहमी स्वस्त सांगतो, पण याचा भाव बाजारापेक्षाही जास्त असतो. अरे रे 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 वहिनी, असं का म्हणता? शेजार पाजारच्या सर्व गावात माल विकतो मी. सरपंच आणि सरपंचांच्या शेजाऱ्यांकडून नेहमीच 5-10 पैसे कमीच घेतो. हो, आता मला आठवलं, ते काय ते तुम्ही तात्यासाठी मागवलं होतं ना. बघा बघा, हा कापड बघा, हा किती मुलायम आहे बघा. हा हे ते तात्याला बसणारच नाही. नाही नाही, तात्या तर 7 वर्षांचा आहे ना. काय बोलता आहात सुखदेव चाचा? किती वर्षापूर्वीची गोष्ट करत आहात? तात्या आता 11 वर्षाचा झाला आहे. थांबा बोलवते. तात्या, तात्या, अरे इकडे ये. आलो दीदी. बोल दीदी, काय झालं? अरे बघू तरी दे. बघितलं, आता मी 17 वर्षाची झाली आहे. मग तात्या 11 वर्षाचाच असणार ना. 6 वर्षांनी मोठी आहे मी. हो हो, तू खूप मोठी झालीयस आता. जा, चुलीवर डाळ ठेवून आली आहे बघ. बघ लागली की नाही ती. हो हो, मी जाते. चल तात्या. त्या मुली सुद्धा किती पटकन मोठ्या होतात ना. तात्या, अरे बाळा, लवकर ये. चल जेवून घे. आलो. ये बस. तो माझा मित्र आहे ना गण्या. काल त्याच्या भावाचा जन्मदिवस होता. शिरा खाऊ घातलं त्यानं मला. तू आम्हाला सांगितलं का नाही? घे, जेवून घे. माझ्या मोठ्या भावाचा जन्मदिवस कधी आहे? आपण त्याचा जन्मदिवस का नाही साजरी करत? तो इकडे राहिला तर आपण त्याचा जन्मदिवस साजरा करू ना. मग कुठे राहतो तो? आपल्या सोबत का नाही राहत? जेवायला सुद्धा येत नाही. तो माझ्यावर रागवलाय काय? तर ठीक आहे, मी त्याची समजूत घालतो. फक्त तू इतकंच सांग की आहे कुठे तो. मी त्याला हट्ट करून परत घेऊन येईन. गप रे बाळा, तो पण तुझ्यासारखा हट्टीच आहे. चल जेवून घे. शाळीग्राम, बोला पुजारीजी. सरपंच सांगत होते की आज त्यांना काही कामासाठी नाशिकला जायचं आहे. जरा त्यांच्या घरी जा. जर कोते पाटील अजून गेले नसतील तर त्यांना सांग मला भेटून जा म्हणून. ठीक आहे पुजारीजी. अरे बाळा, पाणी तरी पी. बस आई, मला खेळायला जायचं आहे. अरे तात्या, लांब जाऊ नगस. अगं बायजा, तर मला पण खायला दे. लवकर बरं का. हो हो, घेऊन येते. हा.
अव हा माहित आहे तात्या काय म्हणत होता ते? काय? तो म्हणत होता तो हट्टी हाय ते मी बी हट्टी हाय. आपल्या मोठ्या भावाला शोधायला जंगलात जाणार आहे. त्याची समजूत काढणार आहे. अगं बायजा, तू त्याच्यावर लक्ष ठेव बरं. मुलांचं काही सांगता येत नाही. तो खरोखरच जंगलात गेला नाही म्हणजे मिळवलं. अरे असं कसा जाईल तो? मी म्हणतोय ना. अहो नाही नाही, तो जंगलात जाणार नाही. तो मुलांबरोबर गावातच खेळेल. दादा, कुठे आहेस तू दादा? दादा, कुठे आहेस तू दादा? दादा, कुठे आहेस तू दादा? अरे दादा. ठीक आहे, तू नाही ऐकणार ना? मग मी सुद्धा आज तुला भेटूनच जाणार. मी नाही हाक मारणार तुला दादा. इथेच बसून राहीन जोपर्यंत तू येत नाहीस. अरे दादा, हे बघ मी तुझ्यावर नाराज होईन हा. ये ना दादा, ये ना दादा भेटायला. कुणाला हाक मारत आहेस? माझ्या मोठ्या भावाला. याआधी कधी भेटला आहेस तुझ्या मोठ्या भावाला? नाही. मग त्याला ओळखशील तरी कसा? मी जर म्हंटल की मीच तुझा मोठा भाऊ आहे तर? तू? का विश्वास बसत नाही माझ्या बोलण्यावर? दिसतोय तर बालयोगी सारखाच. पण काय? आई म्हणते की तुला शिर्डी सोडून अनेक वर्ष झाली आहेत. जेव्हा तू हे गाव सोडून गेला होतास तेव्हा मी जन्माला देखील आलो नव्हतो. आई अगदी योग्य बोलते तात्या. अच्छा, आता तर मी जन्माला आलोय आणि बघ किती मोठा झालोय ते. पण तू तर अजूनही तसाच बालयोगी आहेस जसं आई मला सांगत असते. मी 11 वर्षाचा झालो आहे. पण मग तू कसा मोठा नाही झालास? मी सुद्धा मोठा झालो आहे तात्या. मला दाढी मिशी सुद्धा आली आहे आणि मी असा उघड्या अंगाने नाही वावरत. कुर्ता घालून फिरतो. मग काय माझे 2 मोठे भाऊ आहेत? पण आईने तर मला एकाबद्दलच सांगितलेलं. नाही, तुझा एकच मोठा भाऊ आहे आणि तो मी आहे. वास्तवात तुला समजावण्याकरता मी हे बालयोगीचं रूप धारण केलं आहे. नाही तर तू मला ओळखलंच नसतं. तर मग मला तुझं खरं रूप दाखव ना दादा. ठीक आहे, हे बघ. अरे वा दादा, तू तर खरंच मोठा झाला आहेस. दादा, ही दाढी खरीखुरी आहे ना?
आता तरी तुझा विश्वास बसला ना? थोडा थोडा. जर तू माझ्या अजून एका प्रश्नाचं उत्तर दिलंस तर माझा पूर्ण विश्वास बसेल. काय? मी ऐकलंय की तू अंतर्यामी आहेस. मनातल्या गोष्टी न सांगताच ओळखू शकतोस. मला सगळं काही समजतं. तर मग मी इतका वेळ तुला हाका मारत होतो, तुला कळलं कसं नाही? मला माहित होतं, पण मी बघत होतो की तुझ्यात किती सबुरी आहे. मला नाही पटत. अच्छा, मी तुला आज सकाळची गोष्ट सांगतो. सकाळ? सांग बरं. तू आईला विचारलं होतंस की आपण दादाचा वाढदिवस साजरा का करत नाही, आणि आईने सांगितलं होतं की तू इथे आहे तरी कुठे जो त्याचा वाढदिवस साजरा करू. हो हो, हेच म्हटलं होतं आईने. तू तर खरोखरच माझा दादा आहेस. तात्या, आई कशी आहे? आई, तू घरी का नाही येत? कुठे राहतोस तू? आई तुझी खूप आठवण काढत असते. मी सुद्धा. चल घरी चल. नाही तात्या, मी घरी नाही येऊ शकत. तात्या, 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 तात्या. तू आईला सांग, माझी आठवण काढून रडत जाऊ नकोस. मला तपश्चर्या पूर्ण करायची आहे. तपश्चर्या काय असते? जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तुला सगळं काही समजेल. आईला सांगशील ना? खूप समजूतदार झाला आहेस तू. तुझा भाऊ आहे ना? हो, माझ्या धाकट्या भावा. माझ्या बरोबर खेळशील? चला. हा, माझा तात्या, माझा तात्या, माझा तात्या. तात्या, तात्या, कुठं आहेस तू? तात्या. काय माहित, कुठे सापडतच नाहीये. काय करणार? तात्या, मी इथे आहे, मला पकड. मला आता छोटं व्हावं लागेल घोडा बनून. कुठे आहे? कुठे गेला? मी तुझ्या पाठी आहे दादा. आ? तुझं तात्या नाव मीच ठेवलं आहे. अच्छा, अजून खेळणार? हो दादा. तात्या, कुठं आहेस तू? राम राम. अरे चला. अरे हाका मारा. तात्या, दादा, काय करायचं? कुठे सापडतच नाहीये. तात्या. चल तिथे बघूया. चला घोडा घोडा खेळूया, घोडा घोडा खेळूया. हो. बरं तात्या, आता तू घरी जा. आई चिंता करत असेल. तू पण माझ्या बरोबर चल ना दादा. नाही, मी येईन. मी तुला वचन देतो.